श्रोतेहो नमस्कार. महिलांविषयक अत्याचारांनी वर्तमानपत्राचे रकानेच्या रकाने भरून वाहत आहेत. टी व्हीवर बातम्या येत आहेत आणि सर्व माध्यमांमधनं एक प्रकारे आपण म्हणूया की हा एक अतिशय चिंतेचा विषय आहे, ज्याची चर्चा खूप होते. तर इथे आम्ही जान्हवी पाटील यांना बोलवलं आहे, पत्रकार आहेत त्या. या सगळ्या ज्या आजूबाजूला गोष्टी होतात त्या अतिशय डोळसपणे त्या बघत असतात. त्यामुळे या सगळ्या विविध अँगल्समधनं आपण म्हणूया त्या या प्रश्नाकडे बघतो. तर जान्हवी ताई, तुम्ही या सगळ्या प्रश्नाकडे ॲज ए पत्रकार म्हणून कसं बघता? पत्रकार या नात्याने बघताना मी फार गांभीर्याने बघते. आणि अलीकडे जे काही महिलांच्या बाबतीत अत्याचाराचं प्रमाण वाढतंय, ते का वाढतं हा एक संशोधनात्मक विषय आहे असं मला वाटतं. कारण सहजासहजी अशा गोष्टी पटकन वाढणं, ह्या 1-2 महिन्यात तर प्रचंड मोठ्या प्रमाणात या गोष्टी ऐकायला मिळतात. अगदी लहान मुलीपासून ते अगदी 60 वर्षाच्या महिलेपर्यंत अत्याचाराचं प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच आहे. आणि ही महिला पत्रकार म्हणून नव्हे तर एक पत्रकार म्हणून प्रत्येकाने गांभीर्याने घेण्यासारखी बाब आहे. कारण आमच्याकडे एक जनजागृती निर्माण करणारा प्लॅटफॉर्म आहे आणि या प्लॅटफॉर्मचा उपयोग महिला सुरक्षितेसाठी कशा प्रकारे करता येईल या दृष्टीने मी नेहमी सातत्याने विचार करते. आणि अत्याचारामध्ये 3 प्रकारचं महिलांचा एक छळ होत असतो. याच्यात पहिलं आहे भावनिक, एक शारीरिक आणि दुसरं आता त्याच्यामध्ये अलीकडेच ॲड झालेला एक प्रकार म्हणजे डिजिटल ऑनलाईन फसवणूक किंवा ऑनलाईन त्रास देणे. या तिन्ही प्रकारे महिलांची जेव्हा फसवणूक होते किंवा तिला त्रास देण्याचा प्रयत्न होतो, तर अशा गोष्टीची जनजागृती करण्यासाठी माध्यमांनी काय केलं पाहिजे त्याची सुरुवात मी स्वतःपासून आधी करते. की मला कुठे चांगल्यातल्या चांगलं लिखाण लिहून याबाबत प्रबोधन करता येईल का, किंवा एखादी घटना एखाद्या ठिकाणी घडते की एखाद्या मुलीवर अत्याचार झाला लैंगिक वगैरे, अशावेळी त्या वृत्ताची त्या प्रकाराची खात्री करणं गरजेचं. सर्वप्रथम ती खात्री न करताच ती बातमी सोडणे किंवा ते वृत्त सोशल मीडियावर व्हायरल करणं प्रचंड हानिकारक आहे संबंधित कुटुंबियांसाठी, विशेषतः त्या मुलीसाठी. जोपर्यंत शहानिशा होत नाही तोपर्यंत पत्रकारांनी या प्रकरणात पडूच नये बातमीसाठी, मला असं वाटतं. आणि ही बातमी जेव्हा कळते तेव्हा अधिकृत जे आपले सोर्स आहेत म्हणजे पोलीस, अजून इतर डिपार्टमेंट, त्यांच्याशी बोलूनच शहानिशा केल्यानंतर या गोष्टीची आपण वृत्त छापू शकतो. म्हणजे छापताना संबंधित पीडित मुलीच्या कुटुंबियांना कोणत्याही वाईट प्रसंगांना सामोरं जाऊ नये याची दक्षता पत्रकारांनी घ्यायची असते. त्यामुळे ही दिवसेंदिवस चिंतेची बाब होते ती सोशल मीडियावर. आज सोशल मीडियावर प्रत्येकजण पत्रकार झालेला आहे, प्रत्येकजण लेखक झालेला आहे. म्हणजे मीडियाला बातमी मिळण्याच्या आधीच सोशल मीडियावर कोणीतरी ती व्हायरल केलेली असते, अगदी आरोपीच्या फोटोसह. ही बाब फार चिंतेची आहे. कारण जेव्हा संशयित आरोपी म्हणून पोलीस एखाद्या आरोपीला, संशयित व्यक्तीला ताब्यात घेतात, ते कोर्टाकडे त्याची ओळख पडेल होईपर्यंत आपण त्या माणसाचा फोटो देखील छापू शकत नाही. आणि मीडियामध्ये हे दिवसेंदिवस ब्रेकिंग देण्याच्या नादामध्ये किंवा आपली बातमी पहिली आली पाहिजे याच्यासाठी ऑनलाईन यूट्यूब चॅनल वगैरे याच्यात घाई गडबडीत हे वृत्त प्रसारित केलं जातं. पण हे प्रसारित करताना आपण एका महिलेबद्दल लिहितो याचं भान ठेवून, ती शब्दरचना असेल, त्याचं गांभीर्य असेल, हे प्रत्येकाने काळजीपूर्वक घेणं गरजेचं आहे, मला असं वाटतं. मीडिया ट्रायल हा शब्द आता खूप वापरला जातो आहे आणि त्याला एक थोडंसं एक निगेटिव्ह कॉनोटेशनच आहे की हे असं करू नका, म्हणजे तुम्ही मीडियामध्ये याची ट्रायल करू नका. ट्रायल करायला आपल्या इथे वेगळ्या संस्था आहेत. यातून मला एक प्रश्न विचारायचा आहे की एखादा ज्या वेळेला अशी एखादी घटना घडते त्याची खूप चर्चा होते आणि मग काय झालं, कसं झालं वगैरे, पण त्याच्या आधी एक प्रबोधनाचा जो भाग आहे, तुम्ही आत्ताही म्हणालात की माध्यमांची एक मोठी भूमिका आहे त्याच्याबद्दल. तर तुम्ही व्यक्तिगत पातळीवर आणि तुम्ही माध्यमातली एक व्यक्ती आहात, या दोन्ही पातळींवर काय केलं आहे त्याच्या संदर्भात? की मी जेव्हा ह्या प्रकरणांचे वाढते गांभीर्य बघते की मला स्वतःला या गोष्टीत प्रबोधन करण्याची मुळात मला जाणीव आहे, म्हणून मी प्रबोधन करते. जेव्हा या गोष्टींची जाणीव प्रत्येक मीडियामधले सदस्य ठेवतील किंवा अजूनही सोशल मीडियावर काम करणारे लोक ठेवतील, प्रत्येक गोष्टीची जाणीव असली पाहिजे. जसं आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं आईवडिलांकडून की परिस्थितीची जाणीव ठेव. शिक्षक म्हणतात की परिस्थितीची जाणीव ठेवणारा व्यक्ती हा भविष्यात यशस्वी होतो. ती जाणीव असली तर अशा चुका फार कमी होतात मीडियाकडून. ती जाणीव प्रत्येक मीडियाच्या पत्रकारांनी ठेवणं गरजेचं आहे. आणि मी वैयक्तिक लेवलला जे प्रयत्न करते, तुम्ही असं म्हणालात ते, तो
ते माझं कर्तव्य म्हणून करत असते किंवा कोणतं माझं काम किंवा तो सोशल वर्क असं पण नाही म्हणता येणार, की माझ्याकडे मीडियामध्ये मी काम करते तर माझ्याकडे काही गोष्टी आहेत, माझ्या ओळखीचाही काही गोष्टींचा फायदा होऊ शकतो. तर आपल्याकडे एक लेखणी आहे, एक प्लॅटफॉर्म आहे, तर त्याचा फायदा या सेन्सिटिव्ह विषयासाठी कसा करून घेता येईल याच्यासाठी मी नेहमी प्रयत्न करते. त्यातलं पहिलं एक की कधीतरी मी सोशल मीडियावरून व्यक्त होत असते की बाबा हे असं असं प्रकरण घडलं तर समाजाने काय करणं गरजेचं आहे. त्याची सुरुवात मी माझ्या घरापासून करते, माझ्या मुलापासून करते. कोणत्याही गोष्टीत पहिलं मुलीलाच शिकवलं जातं. पहिला ह्याच्यात मेन पार्ट आहे संस्कार, ती सुरुवात आपल्या घरापासून होते. दुसरा पार्ट आहे शाळा, तिथे दुसरा संस्कार होतो. आणि तिसरा पार्ट आहे महाविद्यालयीन शिक्षण घेऊन जेव्हा आपण समाजात वावरतो ते सामाजिक भान असणं गरजेचं आहे. हे जेवढं मुलींच्या बाबतीत आहे तितकंच मुलांच्या बाबतीत व्हावं. मला मुलगा असल्यामुळे मी सुरुवात माझ्या मुलापासून केली. बॅड टच गुड टच हे बदलापूरच्या प्रकरणानंतर पुढे आलं, म्हणजे अधिक प्रकर्षाने पुन्हा आलं. जेव्हा जेव्हा घटना घडतात तेव्हा त्या बॅड टच गुड टचची आठवण लोकांना होते. ती शिकवण मुलाला जन्माल्यानंतर तुम्ही 3 वर्षाच्यापर्यंत त्याला दिलंच पाहिजे. हल्लीची ही पिढी फार शार्प आहे, ग्रहण करण्याची शक्ती मुलांकडे आपोआपच असते. माझ्या मुलाला मी वयाच्या 3ऱ्या वर्षी गुड टच बॅड टच शिकवलं. त्याच्यानंतर मी त्याच्या वयाच्या 5व्या वर्षी सत्यमेव जयतेमध्ये आमिर खानचं गुड टच बॅड टच आम्ही टी व्हीत बघत होतो. तेव्हा माझ्या मुलांनी सांगितलं की मला माहिती आहे टी व्ही बघता बघता, कारण मी त्याच्या 2 वर्षाआधी त्याला ते गुड टच बॅड टच शिकवलं होतं. दुसरी गोष्ट की मुलींनाच सगळी कामं किंवा मुलींनीच ड्रेस नीट घातला पाहिजे किंवा मुलींनाच घरातली कामं आली पाहिजे. लिंग भेदभाव हा आपल्या घरातनंच सुरू होतो आणि इथूनच ती सुरुवात होते. जे काही आता समाजात लैंगिक अत्याचाराच्या घटना सुरू आहेत ती सुरुवात आपल्या घरापासून होते असं मला असं वाटतं. कारण लिंग भेदभाव आपणच करत असतो कुटुंबामध्ये. तो मुलगा आहे तो कसाही राहिला तरी चालेल, तो मुलगा आहे तो उशीर राहिला तरी चालेल, असं न करता तू मुलगा आहेस, तू वेळेत आलं पाहिजे, तू मुलगा आहेस, तू वेळेत केलं पाहिजे, याची शिकवणसुद्धा आईवडिलांनी मुलाला दिली पाहिजे. प्रत्येक वेळी मुलींकडे म्हणजे आपल्या बहिणीकडे सांगितलं जातं, बहिणीला सांगत असतो, तो मुलगा आपोआप ऐकत असतो की बहिणीने असं वागलं पाहिजे, बहिणीने तसं वागलं पाहिजे, बहिणीने हे केलं पाहिजे. मी स्वतः कसं वागलं पाहिजे याची जाणीव त्या मुलाला आईवडिलांनी करून देणं गरजेचं आहे. पण ते होत नाही. त्याच्यामुळे काय होतं, मुलामध्ये एक अहंकारीपणा असतो किंवा एक स्वतंत्रपणा जास्त असतो मुलांमध्ये. मोकळेपणाने वावरण्याची स्वभाव, अलीकडे मुली पण मोकळेपणाने वावरतात, पण ते ठराविक कुटुंबामध्ये फ्रीडम असतो असं नाही आहे. आजही ग्रामीण भागामध्ये मुलींना इतकं स्वतंत्रता नाही आहे, जगण्याची मुभा नाही आहे. तर त्यांना कॉलेजमधून उशीर झाला तरी विचारलं जातं, विचारलं गेलं पाहिजे, पण विचारण्याची एक पद्धत असते. तोच मुलांच्या बाबतीत आपण केलं पाहिजे की तू उशिरा का आलास, कुठे गेला होतास, कोणत्या मित्रांमध्ये होतास, याची सगळी माहिती आईवडिलांकडे नसते मुलाच्या बाबतीत, मुलीच्या बाबतीत असते. मग जो हा लिंग भेदभाव केला जातो घरातनं ते कुठेतरी थांबलं पाहिजे. याच्यासाठी मी आत्तापर्यंत शाळांमध्ये, कॉलेजमध्ये, काही सामाजिक संस्थांमध्ये जवळपास 150 कार्यक्रम ऑल महाराष्ट्रात केलेत. का केले तर याचं प्रबोधन आपण आपल्यापासून केलं. कसा आहे तो रिस्पॉन्स लोकांचा? खूप चांगला. जेव्हा मी जाते फक्त मुलींना नाही बोलवत शाळेतल्या कॉलेजच्या, मी मुलांनाही सोबत घेऊन या म्हणून सांगते शिक्षकांना. मुलंही मला हवेत कार्यक्रमाला, कारण नुसतं मुलींना सांगून काय उपयोग आहे ना. काही गोष्टी मुलांनाही सांगितल्या पाहिजे. आपल्या बहिणीचाच नुसता आदर करायचा नसतो किंवा आपली बहीणच सुरक्षित राहावी यासाठी प्रयत्न नाही करायचा मुलांनी. माझ्या शाळेतली माझी प्रत्येक मैत्रीण ही सुरक्षित राहिली पाहिजे. माझ्या शाळेतली माझी मैत्रिणीच्या सुरक्षेची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. तिच्यासोबत उभं राहिलं पाहिजे. हा दृष्टिकोन जेव्हा प्रत्येक मुलांमध्ये होईल, मला असं वाटतं की या घटनांना काही प्रमाणात का होईना आळा बसेल, पण तो त्या वयात झाला पाहिजे. तो 18 वर्षाचा झाल्यानंतर त्याला आपण सांगायला गेलो तर ते त्याला तितकं रुचणार नाही. ते त्या वयातच सांगितलं पाहिजे. आपण म्हणतो की बालसंस्कार वर्ग वगैरे म्हणतो, हे बाल वयातच झालं पाहिजे. आणि त्याची सुरुवात जर घरच्यांपासून झाली तर, आणि शाळेत लैंगिक शिक्षणाचा एक विषय गेले अनेक वर्ष पेंडिंग आहे, तो काय अजून मार्गी लागत नाही. लैंगिक गोष्टींबाबत म्हणजे आपल्याकडे फार कमी बोललं जातं. आपल्या भारतामध्येच या गोष्टी फार मोकळेपणाने बोलले जात नाही. या गोष्टीबद्दल शाळांमध्ये मुलांमध्ये मोकळेपणाने बोलण्याची गरज आहे. ते बोलल्यानंतर काही गोष्टींचं मुलांमध्ये क्युरिओसिटी राहणार नाही. आणि या सगळ्या गोष्टीला सगळ्यात मोठी घटक एक जबाबदार आहे, तो म्हणजे मोबाईल. कोरोना काळामध्ये तर मुलं फार असंवेदनशील झाली. त्यांच्या शिक्षणच सगळं मोबाईलवर आलं. जितकं चांगल्या गोष्टी मोबाईलमधून घेऊ शकतात त्याच्यापेक्षा 10 पटीने वाईट गोष्टी बाहेर पडल्या.
कारण मुलांचं वाचन कमी झालं आहे ना, या गोष्टी आहेच ना. वाचन पूर्ण कमी केलं मुलांनी. कुठे पुस्तकं वाचतात मुलं आता सोशल मीडियावरच गेम खेळणं. तर पबजी गेममुळे माझ्याकडे एक प्रकरण असं मागे आलं होतं की पबजी गेममुळे मुलगाचं मानसिक संतुलन बिघडलं आणि आपल्याच इथे रुग्णालयात त्या मुलाचे उपचार चालू होते. एका मुलीचे पण उपचार चालू होते. जवळपास 100-150 प्रकरणं कोरोना काळात घडली. अच्छा. हे या गोष्टीला जबाबदार आहेच नाही. सगळ्या गोष्टीला एक्साइटमेंट म्हणजे उत्साह, एखाद्या गोष्टीबद्दल क्युरियोसिटी जास्त वाढते मुलांमध्ये आणि त्या क्युरियोसिटीच्या नादाला लागून हे लहान मुलांमध्ये पण लैंगिक गोष्टीचे बद्दल म्हणजे जाणून घेण्याची वृत्ती वाढते. हे काय असतं. आणि आता यूट्यूबवर बघा ना, मुलं कुठले काही करायला लागले यूट्यूबवर आधी ते नको ते व्हिडिओ पडलेले असतात. पण फार जे लहान वयामध्ये जे मीडिया एक्सपोजर मिळतं आहे त्याचा परिणाम आहे असं वाटतं. 100% आहे ना, नाही असं म्हणू शकत नाही. कारण आता कुठल्याही वयातल्या मुलाला काही बघायला मिळू शकतं. त्याच्यावर काही बंधनं नाहीये. तेच. आणि तो बंधनं घालू पण शकत नाही. सोशल मीडिया आता व्यापक झालेला आहे की त्याला आपण काही म्हणू शकत नाही. आणि त्याची सुरुवात मी म्हटलं मगाशी की घरच्यांपासून सुरुवात झाली. मोबाईल द्यायचा आहे की नाही तो पालकांनी ठरवावा आणि दिला तरी तो कशा पद्धतीने वापरतोय याचं जर नियंत्रण लहानपणापासून पाहिजे. मोठं झाल्यावर तुम्ही नियंत्रण नाही टाकू शकत. लहानपणापासून ठेवलं तर तो मोठं झाल्यानंतर त्याला कळतंय की बाबा काय वाईट. माझा मुलगा मोबाईल वापरत नाही. अभ्यास असला तरी मी त्याला सांगते की तुझा हा अभ्यास आलाय, तू वहीत लिहून घे. त्याला लिखाणाची सवय आहे. मी मगाशी काय म्हटलं, मी लोकांना जेव्हा 4 गोष्टी सांगते तेव्हा मी काय आहे हे पण बघणं मला गरजेचं आहे. पण आता ह्या मीडियामध्ये दुसरा एक विषय म्हणजे आजी आजोबा असणं गरजेचं आहे मुलांच्या सहवासात. ते नोकरी व्यवसायामुळे शक्य नाही होत. मग मुलं शेजाऱ्यांकडे ठेवायचं म्हटलं तरी आता प्रॉब्लेम व्हायला लागला आहे. कारण आत्ता समाजात अशा घटना घडत आहेत की कुणावर विश्वास ठेवायचा. जर आपण आपल्या रक्ताच्या नातीवर विश्वास ठेवू शकत नाही, मग शेजाऱ्यांवर कसा विश्वास ठेवायचा. तुम्ही तर फार जवळनं बघताय सगळं. हां, म्हणजे सामाजिक सुरक्षितता सुद्धा राहिली नाही आहे. मी मगाशी डिजिटल बोलले तुम्हाला. सामाजिक संवेदनशीलता कमी होऊन विशेषतः ज्यांना मुली आहेत त्यांना तर फार मोठा प्रश्न पडतो. जेव्हा अशा घटना घडतात, कानावर येतात, प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं माझ्या मुलीच्या बाबतीत असं घडू नये. मग मी शेजाऱ्यांकडे ठेवू की नको. आता तर नाही ठेवत आहेत मुलं, आईवडील मुलींना शक्यतो नाहीच. म्हणजे आणि दुसरा एक विषय याच्यात असा आहे की वयस्कर माणसांकडून हा एक प्रश्न आहे. वयस्कर माणसांकडून लहान अगदी कोवळ्या वयाच्या मुलींवर अत्याचार केले जातात किंवा जे आपल्या काका मामाच्या वयाचे असतात त्यांच्याकडून अत्याचार केले जातात. अशा वेळी त्याची संवेदनशीलता इतकी निष्ठुर झाली आहे का, ही विकृती इतकी वाईट झाली आहे का. म्हणतात की प्राण्यांना सुद्धा संवेदनशीलता असते. प्राणी फार प्रेमळ, माणसापेक्षा फार प्रेमळ असतात असं म्हटलं जातं. पण लोक म्हणतात हा प्राण्यांसारखा वागतो. माझं म्हणणं नाही, प्राणी खूप चांगले असतात. नाही, प्राण्यांचा अपमानच येतो. हां, असं म्हणूच नाही. कारण प्राण्यांसारखी प्रामाणिक आणि संवेदनशील ह्या जगामध्ये मला वाटतं कोणी नाही आहे. प्राण्यांना जी समज आहे ती माणसांमध्ये नाही आहे आता सध्या. कारण तरच ह्या अशा घटना घडायला लागल्यात. मी जे कृत्य करतात त्यांच्याबद्दल बोलते. ऑल ओव्हर सगळ्यांसाठी. माध्यम व्यक्ती म्हणून तुम्ही या सर्वबद्दल काय करता. माध्यम व्यक्ती म्हणून जेव्हा आमच्याकडे बातमी येते तेव्हा मी पहिलं आधी ते वाचते आणि मी सांगून ठेवलेलं असं संबंधित वार्ताहरांना की ही माझ्या डोळ्यासमोरून गेल्याशिवाय फायनल करायची नाही. मी एक महिला म्हणून त्याचा अँगलने बघणं वेगळं पडतं. मी बघताना एक स्त्री म्हणूनच ती बातमी वाचते. मी कुठलीही लैंगिक अत्याचाराची घटना असली तरी त्या जागी जाऊन स्वतःला ठेवते की याचा परिणाम काय होऊ शकतो. म्हणजे ते शब्द बदलले असतील. एथिकल रिपोर्टिंग व्हायला पाहिजे. हां, एथिकल रिपोर्टिंग. आरोपीची ओळख समाजासमोर पहिल्या याच्यात येऊ नये. जोपर्यंत तपास होत नाही तोपर्यंत त्या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून त्या गोष्टी काढणं असेल किंवा मुलीचं फ्युचर खराब होऊ नये याच्यासाठी काही दक्षता घेता येते का, या सगळ्या गोष्टीची बारकाईने ती बातमी पाहावी लागते. आपल्याकडे बलात्कार होतो किंवा लैंगिक अत्याचाराच्या घटना घडतात हे सांगणं फार सोपं झालेलं आहे. बलात्कार शब्द फार सहजपणे उच्चारला जातो पण त्यामागे एक भयंकर अर्थ आहे. हां, फार मोठा अर्थ आहे. आज लहान शाळकरी मुलंही बोलून मोकळा होतो की ते बलात्काराची घटना घडली. 8वी-7वीची मुलं पण म्हणतात. पण तो बलात्कार हा फार व्यापक आहे आणि एखाद्या जीवाचं पूर्ण आयुष्य त्याच्यावर अवलंबून असतं. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 3 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार घडल्याची घटना काही वर्षापूर्वी रत्नागिरीत सुद्धा झाली होती. त्या 3 वर्षाच्या मुलीला असं वाटलं की प्रत्येक पुरुष हा वाईट असतो. जेव्हा हे अशी त्यांची मानसिकता तयार होते त्या बालवयामध्ये
त्या पुरुष जातीवर त्या मुलीचा विश्वासच नसतो. ना त्या वडिलांकडे जायला ती तयार असते, ना काकांकडे जायला तयार असते. कारण तिच्यावर जो अत्याचार झाले असतं, बळजबरी झालेली असते, गोड चॉकलेट देऊन आणि काही आमिष दाखवून, त्या ज्या वेदना तिला झालेल्या असतात त्या कोवळ्या वयामध्ये, त्या वेदना तिच्या आयुष्यभर जखमा करूनच मनात राहतात. मग तिच्या खोल मनावर एवढा परिणाम होतो की तिचं पूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झाल्यासारखं असतं ना, आणि आपोआपच तिच्या आईवडिलांवर याचा परिणाम होतो. म्हणून मीडियाने बातमीदारी न करता मला असं वाटतं की आपल्या वर्तमानपत्रांमधून जेवढी जनजागृती करता येईल तेवढं करणं गरजेचं आहे. मी स्वतः तुम्हाला म्हटल्याप्रमाणे माझे आत्तापर्यंत 150 कार्यक्रम झाले, ती पत्रकारिता करता करता मी केलेत. पूर्ण वेळ करणं काही मला शक्य नाही, पण मला जिथे जिथे बोलवलं जातं तिथे मी जाते, आणि तेही विना मानधन घेता. जान्हवीताई, तुम्ही हे जे सगळं सांगताय तर हे खूप महत्त्वाचं आहे, आणि एक अगदी छोटा बदल जो समाजामध्ये दिसायला लागला आहे. म्हणजे एक साधारण 40-50 वर्षापूर्वी शहरांमध्ये सुद्धा परिस्थिती अशी होती की घरामध्ये एक शेजारून कोणीतरी आणलेलं मूल असायचंच असायचं. जेवताना पंक्तीला एक तरी शेजारचं लहान मूल नाही असं व्हायचंच नाही, कोणीतरी लागायचंच लोकांना, आणि तो फार कौतुकाचा भाग होता. आणि पालकही आपल्या मुलाला पाठवताना त्यांना कधीच काही वाटायचं नाही. पण आता त्याच्यात बदल दिसायला लागलेला आहे. म्हणजे ज्यावेळेला हे बोलतोय त्यावेळेला कित्येक लोक हाही विचार करत असतील ऐकणारे की आपल्या घरात काही वर्षांपूर्वी असं एक लहान मूल यायचं आणि मग त्याला जेवायला घालणं एक फारच म्हणजे आनंदाचा भाग असायचा, तो आता कमी होत चाललेला आहे. आणि अशा अनेक लहान लहान गोष्टी जर का तुम्ही एकमेकांना जोडून बघितल्या तर आजच्या प्रश्नांचं कदाचित उकल होईल. मी असं नाही म्हणत की याआधी हे सगळं होत नव्हतं, याआधी होत असणारच. आज माध्यमं ज्या पद्धतीने त्या लोकांसमोर आणतायत ती एक प्रकारे समाजसेवाच आहे असं मी समजतो, की समाजामध्ये जे वाईट आहे ते लोकांच्या समोर येत आहे आणि ते येणं आवश्यक आहे. आपण जे प्रयत्न उपक्रम करत आहात तर खरोखरच ते स्तुत्य आहेत, अभिनंदनीय आहेत. आणि असेच तुमच्यासारख्याच आणखी कार्यकर्त्या या समाजामध्ये समोर येवोत, प्रबोधन करोत. आणि हा जो एक आपल्या सगळ्यांचा प्रश्न आहे, प्रत्येकाच्या घरातला हा प्रश्न आहे, कोणी अचा किंवा बचा हा प्रश्न नाही आहे. जेव्हा एक स्त्री यशस्वी होते तर तिला बदनाम करणारा एक पुरुष असतो, आणि जेव्हा एक स्त्री अडचणीत असते तर तिला सपोर्ट करणारा पुरुष आपल्या समाजामध्ये आहेत. असं नाही आहे की प्रत्येक पुरुषच महिलांना त्रास देतो. जेंडर बायस्ड आपण नको व्हायला. हां, माझ्याही यशामध्ये जे काय आहे तर माझे वडिलांपासून, माझ्या पतीपासून, माझे मित्रपरिवार आणि पुरुषाचा सपोर्ट हा महिलेला फार महत्त्वाचा असतो. विशेषतः पुरुष तिच्यासोबत असणं गरजेचं आहे. आणि असं प्रत्येक महिलासोबत जर पुरुष खंबीरपणे उभं राहिला तर मला असं वाटतं की जेव्हा एक आपल्या घरातली मुलगी मोठी होणार आहे तर तिच्यावर तसा प्रसंग ओढावणार नाही. बरोबर आहे. अशी आपण आशा अपेक्षा करूया. आपण इतक्या स्नेहाने आमच्या श्रोत्यांशी बोललात, आपले खूप खूप आभार. नमस्कार, धन्यवाद. थँक्यू. इंद्रधनुष्य